नमस्कार. मारुती क्लासेसच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या ऋणानुबंध आणि झेप या 2 कार्यक्रमाच्या निमित्तानं आत्तापर्यंत व्यासपीठावरती उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि इतर सर्व मान्यवर आणि माझ्या समोर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, 2 महत्त्वाच्या सूचना देतो आणि मग मी माझ्या मनोगताला सुरुवात करतो. पहिली महत्त्वाची सूचना, इतकी चांगली बोलणारी माणसं होती, त्यामुळं 10 वाजताचा कार्यक्रम आणि प्रमुख पाहुणा बोलायला उभा राहिला बरोबर 2 वाजता. त्यामुळं मला याची कल्पना आहे की ऐकणाऱ्यांची कपॅसिटी काय असेल. त्यामुळं फक्त इतकं सांगतो की टाळ्या वाजवून मला थांबवावं लागणार नाही, इतपत बोलेन आणि थांबेन. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी, मला याची कल्पना आहे की हा 25 वर्षानंतर रौप्य महोत्सवी वर्षाचा कार्यक्रम होतोय, त्यामुळं नियोजनामध्ये अडथळे येणार आहेत किंवा वेळेचे अडथळे येणार आहेत. पण मला विकास दादा आत्ता बोलल्यानंतर हा प्रश्न पडला की सतीश मोरे सरांनी मला इतक्या लांबून का बोलवलं. त्यांच्या जवळ इतका चांगला वक्ता असताना मला बोलवण्याची खरंच काही गरज नव्हती. एवढं चांगलं आत्ता विकास दादा बोलले. पण प्रमुख वक्त्यांना ज्या उद्देशाने या कार्यक्रमाला बोलवलेला आहे तो उद्देश आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवणं फार महत्त्वाचं आहे. मगाशी या व्यासपीठावरती माझी विद्यार्थ्यांतल्या 3 विद्यार्थिनी ज्या बोलल्या, आता त्या कामाच्या निमित्तानं निघून गेलेल्या आहेत. त्यातल्या 3 वक्त्या बोलत असताना, त्या विद्यार्थिनी बोलत असताना त्याच्यामध्ये अंकिता दीदी एक वाक्य बोलली की आमच्या काळात असं नव्हतं आणि आमच्या काळात तसं नव्हतं. हे बोलल्यानंतर मला जास्त त्रास झाला की त्या काळात जर ते नव्हतं तर आमच्या काळातलं मार्गदर्शन घेण्याची काय गरज आहे. कारण माझ्या काळात तर त्याच्यापेक्षा भयानक वाईट परिस्थिती होती. आदरणीय सतीश मोरे सर तुम्हाला न्यायला सायकलवरनं येत होते. मी जर शाळा चुकवली तर मला कसं न्यायला येत होते हे सांगण्यात अर्थ नाही. सर फौज पाठवायचे आणि ते फौज जिथं सापडेल तिथं धरून जसं आणता येईल तसं शाळेपर्यंत आम्हाला आणलं जात होतं. तुम्ही भाग्यवान आहात सर, किमान सायकल घेऊन येत होते. तुम्ही आमच्या काळात नव्हतात, हे फार बरं होतं. मुळात शिक्षणाचा उद्देश काय असतो हे समजून घेतल्याशिवाय शिक्षणाची प्रक्रिया यशस्वी होत नाही. विनोबा भावेंचं एक खूप छान विधान आहे. विनोबा भावे असं म्हणतात की शिक्षक हा विद्यार्थीपरायण असला पाहिजे, विद्यार्थी हा ज्ञानपरायण असला पाहिजे आणि ज्ञान हे सेवापरायण असलं पाहिजे. जर या 3 प्रक्रियेतनं ते शिक्षण गेलं तर शिक्षण यशस्वी होतं. 1937 ला गांधीजींनी वर्धा शिक्षण पद्धती नावाची एक शिक्षण पद्धती आणली. त्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाची एक संकल्पना मांडली. ती सर्वांगीण विकासाची संकल्पना काय आहे तर विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास झाला तेव्हा म्हणता येतं जेव्हा 3Hचा विकास होतो. म्हणजे त्याचा बौद्धिक विकास होतो, त्याचा भावनिक विकास होतो आणि त्याचा शारीरिक विकास होतो. पण गेल्या 20 वर्षामध्ये दुर्दैवानं या सर्वांगीण विकासाच्या संकल्पनेला आम्ही तिलांजली दिली. मार्क्लिसला आलेली सूज म्हणजे गुणवत्ता आवाज कमी करा. मार्क्लिसला आलेली सूज म्हणजे गुणवत्ता मानण्याचा काळ या 20 वर्षात सुरू झालाय आणि दुर्दैवाने यालाच आम्ही शिक्षण मानतोय. हे सगळ्यात वाईट आहे. बौद्धिक विकासामध्ये दिदी आणि दादांना काय येतं रे तर बौद्धिक विकासामध्ये मार्क्लिस्टवरती आलेल्या गुणांचा आकडा फक्त येत नाहीये तर बौद्धिक विकासामध्ये येतं
बौद्धिक विकासामध्ये काय येतं तर विद्यार्थ्यांच्या मध्ये त्याची स्वतःची मतं तयार झालीत का, त्याला चांगलं वाईट योग्य अयोग्य खरं आणि खोटं कळतंय का. जर हे आपल्याला कळत नसेल आणि गुणांचा आकडा जर 95% असेल तर हे 95% आपण बाजारात घेऊन गेल्यानंतर काय करणार आहोत. बऱ्याच वेळा या 95%चं महत्व बाजारात उपयोगाचं ठरत नाही. त्याच्या बौद्धिक विकासामध्ये स्वतःची त्याची मतं तयार झाली पाहिजे. दुसरा आहे त्याचा भावनिक विकास. भावनिक विकास म्हणजे काय. आता द इनसाइट नावाचा एक दिवाळी अंक आला. त्या दिवाळी अंक वाचत असताना प्रसाद शिरगावकर सरांनी लिहिलेली एक गोष्ट फक्त सांगतो. प्रसाद शिरगावकर सरांनी त्याच्यामध्ये लिहिलंय की येत्या शैक्षणिक धोरणापासून म्हणजे आत्ताचे 2025ला जे शैक्षणिक धोरण आलं त्या शैक्षणिक धोरणामध्ये असं सांगितलंय की 10वी आणि 12वीच्या परीक्षा बंद करण्यात याव्यात. का 10वी आणि 12वीच्या परीक्षा बंद करण्यात याव्यात. त्याचं कारण विद्यार्थ्यांचा जर त्यांच्या कौशल्यांचा विकास झालेला नसेल तर त्याचा बौद्धिक विकास काम करत नाही. जरा थोडंसं पटवून देतो म्हणजे कळेल. शिक्षणाची प्रक्रिया कशी चालते बघा. समजा सतीश मोरे सर वर्गामध्ये खूप छान पद्धतीने शिकवतायत. त्यांनी परीक्षा जवळ आलेत म्हणून कराडवरून, साताऱ्यावरून, पुण्यावरून चांगले तज्ज्ञ मार्गदर्शक बोलवलेले आहेत आणि ते 10वीच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांच्यासाठी त्या तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या करवी शिकवतायत. पण त्या वर्गामधला किंवा त्या वर्गातली पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या नंबरमध्ये असणारी एखादी दिदी आणि दादा पुण्यातनं ज्या दिवशी मार्गदर्शक बोलवलाय त्या दिवशी ती भावनिकदृष्ट्या स्थिर नाहीत. म्हणजे त्यांच्या डोक्यात ताण आहे, त्यांना घरात कोणतरी ओरडलंय त्याच्याकडे त्यांचं लक्ष आहे, आई वडिलांनी एखादी वस्तू दिली नाही म्हणून त्यांच्या मनात राग आहे. सर तुम्ही साताऱ्यावरून, पुण्यावरून नाहीतर अमेरिकेवरून जरी शिक्षक मागवला आणि विद्यार्थी भावनिकदृष्ट्या जर स्थिर नसेल तर केलेल्या मार्गदर्शनाचा उपयोग 0 होतो. याचा अर्थ बौद्धिक विकासाची संकल्पना किंवा त्याच्या गुणांचा आकडा तेव्हा वाढतो जेव्हा तो भावनिकदृष्ट्या स्थिर आहे, त्याची निर्णय प्रक्रिया स्थिर आहे. आणि म्हणून विद्यार्थ्याचा भावनिक विकास होणं जास्त महत्वाचं आहे. या भावनिक विकासामध्ये काय येतं रे. तुम्ही आईवडिलांचा आदर करता का. तुम्हाला शिक्षकांच्या पायाला हात लावायला लाज वाटत नाही. तुम्हाला शेजाऱ्यांचा आदर करताना भीती वाटत नाही. इतकंच नाही तर आपल्या घराच्या बाजूच्या एखाद्या माणसाचं निधन जर झालेलं असेल तर तुमच्या डोळ्यात पाणी येत असेल तर तुम्ही माणूस म्हणून जिवंत आहात. आणि आम्हाला माणूस घडवणारं शिक्षण देणं हे काळाची गरज आहे. माणूस घडवणारं शिक्षण म्हणजे काय. तुमच्या अंतरीचा दिवा पेटलाय का, तुमच्या आत स्वयंप्रकाशित तुम्ही झालाय का, हे जास्त महत्वाचं आहे. स्वयंप्रकाशित म्हणजे काय तर तुम्हाला कुणीही मार्गदर्शन करण्याच्या अगोदर तुमच्या आयुष्याचं ध्येय आणि स्वप्न जर ठरलेलं असेल तर समजायचं की आम्ही आमच्या आयुष्यात यशस्वी होणार आहोत. मी परत एकदा म्हणतो असं, आत्ता 10वीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्याचं स्वप्न एकदा डोळ्यासमोर आणून बघा बरं की ते ठरलंय का. तुम्ही तुमच्या आयुष्यातला 10 वर्षाचा काळ शिक्षणासाठी दिलाय. तुम्ही तुमच्या आयुष्यातला 10 वर्षाचा वेळ जर तुम्ही क्लासेस आणि शाळेमध्ये दिलेला असेल तर हा 10 वर्षाचा वेळ कोणत्या हेतूनं दिलाय हे माहिती नसेल तर आपल्याला आयुष्यात यश मिळत नाही. उदाहरण म्हणून सांगतो, फुटबॉलची मॅच सुरू आहे आणि त्या फुटबॉलच्या मॅचमध्ये तुम्ही ग्राउंडमध्ये खेळताय. ग्राउंडमध्ये खेळत असताना त्या फुटबॉलच्या मॅचमध्ये जर गोलपोस्ट नसेल तर त्या मॅचचा रिझल्ट काय येईल, त्या सामन्याचा निष्कर्ष काय येईल. त्या सामन्यामध्ये गोलपोस्ट असणं हे गरजेचं आहे. दिवसभर जरी तुम्ही त्या बॉलला किक मारत फिरलात आणि गोलपोस्ट नसेल तर सामन्याचा रिझल्ट काहीही येणार नाही. आयुष्याची 10 वर्ष तुम्ही ज्या शिक्षण घेण्यामध्ये घालवलेली आहेत ते शिक्षण घेतलेलं कोणत्या गोलपोस्टमध्ये नेऊन टाकायचं आहे हे जर तुम्हाला माहिती नसेल तर घेतलेलं शिक्षण वाया जातं आणि ही वस्तुस्थिती आहे. बरं, मी असं का म्हणावं तेही कारण सांगतो. मग करायचं काय याला उपयोग, याला उपाय काय. आता विकास दादांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. पहिली गोष्ट तुम्हाला उपाय म्हणून सांगतो, तुमच्या स्वतःच्या क्षमता आणि मर्यादा या 2 गोष्टींची जाणीव तुम्हाला वेळेत व्हायला पाहिजे. जर ती वेळेत जाणीव झाली तरच तुम्हाला आयुष्यात यश प्राप्त होतं. आता क्षमता आणि मर्यादा म्हणजे काय, उदाहरण देतो. आपल्याला निसर्गाने दिलेल्या क्षमता ज्या आहेत आणि आईवडिलांच्याकडनं ज्या क्षमता आलेल्या आहेत त्या क्षमतांचा आत्तापर्यंतच्या आयुष्यात तुम्ही 100% वापर केलाय का
हा प्रश्न एकदा स्वतःला विचारून बघा बरं. त्या प्रश्नाचं उत्तर असं नाही असं येतं. विद्यार्थ्यांचंच फक्त मोरेसर नाही बरं का, समोर बसलेल्या मान्यवर मंडळींनी देखील हा स्वतःला प्रश्न विचारायचा. आई वडिलांच्याकडनं आणि निसर्गाच्याकडनं आलेल्या क्षमतांचा आम्ही आत्तापर्यंत 100% वापर केलाय का? त्याचं उत्तर नाही असं येतं. करणार कधी आहात? म्हातारे झाल्यानंतर. करायचं वय कधी आहे? आत्ता. आणि तो आपण का केलेला नाही? उदाहरण देतो. 264 जीबीचं मेमरी कार्ड जे आहे ते मेमरी कार्ड भरत नाही म्हणून आमची तुमची धडपड आहे. इकडली लिंक तिकडं सोड, तिकडला व्हॉट्सअपवर इकडे व्हिडिओ सोड. तो व्हिडिओ डाउनलोड जर होत नसला तर आतून आम्ही अस्वस्थ होतोय. शरीरामध्ये मेंदू नावाचं मेमरी कार्ड तुमच्या आई वडिलांच्याकडून तुमच्याकडे आलंय. त्या मेंदूची क्षमता आणि कपॅसिटी किती आहे माहिती आहे? अरे 40,000 GB कपॅसिटी मेंदूची आहे. हजारो कॉम्प्युटर एकत्र आणले तर जेवढी ताकद निर्माण होत नाही त्याच्यापेक्षा कितीतरी पटीची ताकद तुमच्या मेंदूची आहे. आता या मेंदूचा वापर कुठं करायला पाहिजे? तुम्ही आयुष्यातलं ठरवलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी करायला पाहिजे. आम्ही करतो आहोत का? हा प्रश्न स्वतःला एकदा विचारून बघा बरं. इथं हृदय नावाची गोष्ट आहे. त्या हृदयाची क्षमता किती आहे? दिवसाला 3 एकर शेती पाण्याला भिजू शकेल एवढं ते दिवसाला रक्त उपसतंय. 3 एकर शेती पाण्याला भिजू शकेल एवढं ते रक्त पंप करतं. बघा ना, सुरू कधी झालंय? आईच्या म्हणजे आपल्या जन्माच्या अगोदर 9 महिने आईच्या पोटात ते सुरू झालंय. एवढ्या क्षमतेनं काम करतंय. त्या हृदयाचा वापर करायला कुठं पाहिजे? पोलीस भरती, आर्मी भरती, PSI भरतीसाठी मैदानावरती. आत्ता महाराष्ट्रातला PSI भरतीचा विकास दादा निकाल काढून बघा. लेखी चाचणीचा निकाल जास्त आहे, मैदानी चाचणीचा निकाल कमी आहे. निकाल लागल्यानंतर मुलं मैदानावरती जातात आणि म्हणून तो मैदानी चाचणीचा निकाल कमी आहे. या हृदयाचा वापर कुठं करायला पाहिजे? PSI भरतीमध्ये, रनिंगमध्ये वापर करायला पाहिजे, लांब उडीमध्ये वापर करायला पाहिजे. केलाय कुठं? चंद्र सूर्य तारे तोडून आणून देतो. इतकं सोपं आहे. चंद्र सूर्य तारे तोडून. चंद्र परड्यातल्या वेलीला लागलाय, जाऊन आणून तोडून दिला. आणि तुम्ही चंद्र तोडून आणून दिल्यानंतर मग पृथ्वीच्या भोवती कोण फिरणार? का मेणबत्ती घेऊन तुम्ही फिरता? एवढं सोपं. चंद्र सूर्य तारे तोडून आणून देण्याची जी स्वप्न बघतायत ना, त्यांनी फक्त घराच्या 10 पायऱ्या भरलेला सिलेंडर उचलून येऊन दाखवायचा. चंद्र सोडण्याची स्वप्न करतोय मी. हे विधान काय म्हणतोय बघा. अत्यंत जाणीवपूर्वक ऐका रे. दिलेल्या क्षमतांचा चुकीच्या ठिकाणी वापर झाला की आयुष्याचा विध्वंस झाला म्हणून समजायचं. आपल्या क्षमता जर योग्य ठिकाणी वापरल्या तर आपलं आयुष्य उज्ज्वल होतं. आणि तुम्ही जर स्वतःला लहान समजत असाल तर 5वीच्या वर्गातल्या पुढच्या वर्गात गेलं की आपल्या आयुष्याचं ध्येय आणि स्वप्न ठरायला पाहिजे. तेवढं जाणीव तुमच्याकडे आलेली असते, तेवढं तुम्ही मोठे झालेले असता. त्याचं उदाहरण ऐकायचं आहे. गेल्या वर्षी 2024ला नोव्हेंबर महिन्यापासून डिसेंबर महिन्यापर्यंत एक घटना घडली सर. घटना अशी होती, डी गुकेश नावाच्या एका मुलग्याला बुद्धिबळाच्या स्पर्धेमध्ये, जागतिक स्पर्धेमध्ये तो विश्वविजेता ठरला. तो विश्वविजेता ठरल्यानंतर आपण त्याचे स्टेटस, आपल्या स्टेटसला त्याचे फोटो ठेवले, त्याचे व्हिडिओ ठेवले. हा मुलगा विश्वविजेता ठरल्यानंतर त्या मुलग्याची माहिती मी काढायला सुरुवात केली. आणि माहिती काढत असताना, त्याच्याविषयी वाचत असताना, ऐकत असताना मोबाईलवरती त्याचा एक व्हिडिओ मला बघायला मिळाला. तो व्हिडिओ काय होता? वयाच्या 9व्या वर्षी बुद्धिबळाचा एक सामना जिंकल्यानंतर माध्यमांच्या मध्ये मुलाखत देताना त्या मुलग्याला पत्रकाराने प्रश्न विचारला होता, बाळा मोठं झाल्यानंतर तुझ्या आयुष्याचं स्वप्न काय आहे? वयाच्या 9व्या वर्षी माध्यमांना त्या मुलग्यानं सांगितलं होतं की जगातील जागतिक बुद्धिबळ स्पर्धेमधील मला जगातील सर्वात लहान वयातला विश्वविजेता व्हायचा आहे. हे कितव्या वर्षी उत्तर दिले? वयाच्या 9व्या वर्षी उत्तर दिले. आता आपल्या आयुष्याचा विध्वंस काय होतो? तर त्याचं कारण इन्फ्लुएन्स, चुकीचा प्रभाव आमच्यावरती असतो. आमच्या मामाचा मुलगा इंजिनियर झाला म्हणून आम्हाला इंजिनियर व्हायचं असतं. काकाचा मुलगा डॉक्टर झाला म्हणून आपल्याला डॉक्टर व्हायचं असतं. आपल्या आयुष्याची स्वप्न अशी पूर्ण होत नाही. वयाच्या 9व्या वर्षी त्यानं माध्यमांना दिलेल्या उत्तराचा व्हिडिओ आहे, तुम्ही तो बघून घ्या. हे उत्तर त्यानं प्रभावानं दिलेलं नव्हतं, कारण वयाच्या 9व्या वर्षी तो मुलगा 4 तासापर्यंत ध्यानधारणा करत होता. आणि वयाच्या 18व्या वर्षी डी गुकेशने ते स्वप्न पूर्ण केले. हे व्याख्यान झाल्यानंतर कधीतरी इंटरनेटवर जाऊन त्याचे सामने बघा. 24 नोव्हेंबरला त्याची मॅच सुरू झाली. त्याचा प्रतिस्पर्धी कोण होता रे? तर त्याचा प्रतिस्पर्धी होता डिंग लिरेन. जागतिक बुद्धिबळ स्पर्धेमध्ये विश्वविजेता तो अगोदर ठरलेला होता, म्हणजे विद्यमान विश्वविजेता होता. जगातल्या राष्ट्रीय स्पर्धा त्यानं सगळ्या जिंकलेल्या होत्या. वय वर्ष 32. जगातली सगळी माध्यमं म्हणत होती की या वेळेचा विश्वविजेता डिंग लिरेन ठरेल. का? तर त्याचं वय 32 आहे, त्याला जगातल्या सगळ्या स्पर्धांचा अनुभव आहे, तो विश्वविजेता आहे. आणि हे 18 वर्षाचं कोवळं पोरग
माध्यमांच्यात देखील या चर्चा चाललेल्या होत्या की डिंग लिरेन जिंकेल. फक्त एकट्या मुलग्याला वाटत होतं की मी जिंकेल, आणि तो कोण होता? डी गुकेश. 24 नोव्हेंबरला त्याचा सामना सुरू झाला. पहिला सामना संपला, डी गुकेशनं तो सामना जिंकला. दुसरा सामना झाला, डिंग लिरेननं जिंकला. तिसरा सामना पुन्हा डी गुकेशनं जिंकला. पुढचे सलग 7 सामने ड्रॉ झाले. 11वा सामना डिंग लिरेननं जिंकला, 12वा डी गुकेशनं, 13वा पुन्हा डिंग लिरेननं, आणि एकच सामना शिल्लक राहिला होता, 14वा. 12 डिसेंबरला ही मॅच होणार होती. 12 डिसेंबरला ती मॅच सुरू झाली तिथे, आणि दादा 5 तास तो सामना खेळला गेला. 58 चाली त्याच्यामध्ये खेळल्या गेल्या. 53व्या चालीला डिंग लिरेननं एक चूक केली, आणि या मुलग्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. त्याच्या लक्षात आलं आपण सामना जिंकतोय. त्यानं पुढच्या 3-4 चाली खेळल्या, तो सामना जिंकला. डिंग लिरेन सामन्यातनं उठून गेला. या मुलग्यानं भरलेल्या डोळ्यानं त्या बुद्धिबळाच्या सगळ्या सोंगट्या त्या जागेवरती मांडून ठेवल्या. आणि हे सगळं होत होतं ना, हे सगळं होत होतं त्यावेळेस डी गुकेशचा बाप बाहेरच्या वरांड्यामध्ये घिरट्या घालत होता. 2017 साली ENT सर्जन असलेल्या बापानं आपल्या मुलाचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी नोकरीचा राजीनामा दिला होता. आणि जिथं जिथं हा मुलगा सामन्याला जाईल तिथं तिथं तो बॅग घेऊन त्याचे वडील त्याच्या पाठीमागनं फिरत होते. या मुलग्यानं सर त्या बुद्धिबळाच्या सगळ्या सोंगट्या त्या पटावरती मांडून ठेवल्या, आणि हा मुलगा बाहेर आला. वरांड्यात आल्यानंतर त्यानं आपल्या वडिलांच्याकडे बघितलं आणि कडकडून वडिलांना मिठी मारली. स्वतःच्या आयुष्याची स्वप्न पूर्ण केल्यानंतर बापाला मारलेली मिठी ही जगातली सर्वोत्तम मिठी आहे, आणि ती मिठी तुम्ही देऊ शकता. ती मिठी जर द्यायची असेल तर तुमच्या आयुष्याची स्वप्न आता ठरायला हवीत, आणि जर ती योग्य वयात स्वप्न ठरली तर 100% स्वप्न पूर्ण होतात. मी परत एकदा काय म्हणतो बघा, स्वप्न जर योग्य वयात ठरली तर स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहत नाहीत. फक्त एक काम करायला लागतं, स्वप्न ठरवली की स्वप्नापर्यंत जाण्याच्या रस्त्यावरती काम करावं लागतं. आम्ही स्वप्नाळू होतो आणि ती स्वप्न बाजूला राहतात. बरं, ही स्वप्नाळू होण्याचं कारण तरी काय? तर ग्रामीण भागातल्या मुलांना सांगतो, डी गुकेशचा बाप तो मुलगा विश्वविजेता व्हावा म्हणून वेगळ्या गोष्टी काहीतरी करत होता, आणि माझ्या समोर सभागृहात बसलेल्या दिदी आणि दादांचे बाप वेगळं काहीतरी करतायत अजिबात नाही. पंख्याचा गार वारा घेत ज्यावेळेस आम्ही शिक्षण घेत असतो त्यावेळेस हाताला घट्टे पडेपर्यंत बाप आपला शेतामध्ये राबत असतो. त्याचा बाप वेगळं काहीतरी करतोय आणि आमचा बाप वेगळं काहीतरी करतोय अजिबात नाही. आमचा बाप तेच करत असतो. फक्त आमच्या मनात काय असतं, ग्रामीण भागातल्या मुलांना शिक्षणामध्ये किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती होण्यात सगळ्यात महत्त्वाचा अडथळा ठरतोय तो तुमच्या मनामध्ये न्यूनगंड आहे. कुठला न्यूनगंड आहे माहित आहे? आम्ही शेतकरी आई वडिलांची पोरं आहोत, आमची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, आमचा सामाजिक परिसर आजूबाजूचा चांगला नाहीये. मी अत्यंत धाडसानं सांगतो, हे वाक्य लिहून घ्यायचं की तुम्ही कुठल्या आई वडिलाच्या पोटी जन्माला आलात महत्वाचं नाहीये. तुमची आर्थिक परिस्थिती काय आहे अजिबात महत्वाचं नाहीये. तुमचा सामाजिक परिसर काय म्हणतोय अजिबात महत्वाचं नाहीये. मोठं होण्यासाठी तुमच्या काळजात काय आहे आणि तुमच्या मनगटात काय आहे याच्यावरती तुमच्या आयुष्याचं यश अवलंबून असतं. परिस्थिती कितीही वाईट असली तर विचार करणाऱ्या, काम करणाऱ्या, कष्ट करणाऱ्या, प्रामाणिकपणे सातत्यानं प्रयत्न करणाऱ्या माणसाला परिस्थिती पायाखाली त्याच्या घेता येते. मी माध्यमांच्या मध्ये तरी एक व्हिडिओ बघितला होता. दिल्लीच्या रस्त्यावरती एका दिग्दर्शकाने एक व्हिडिओ शूट केलाय सर. एक मुलगा रात्री 12 वाजता रस्त्यानं धावतोय. दिग्दर्शकाने तो व्हिडिओ शूट केला आणि त्या मुलग्याला ते विचारतायत, काय विचारतायत, अरे का धावतोयस, गाडीत बस, मी तुला सोडतो, पुढं जायचंय तुला. तो मुलगा म्हणतो, नाही मी दररोज धावतोय. अरे पण कशासाठी धावतोयस, गाडीत बस, मी तुला सोडायला तयार आहे. तो म्हणतो, नाही माझं रुटीन बिघडेल. ते दिग्दर्शक विचारतायत, पण धावतोयस का? तो मुलगा सांगतो, आर्मी भरतीसाठी. अरे पण रात्रीचे 12 वाजलेत, वेळ झालाय, गाडीत बस, मी तुला सोडतो. तो मुलगा म्हणतो, नाही माझं दररोज रुटीन आहे. ते दिग्दर्शक विचारतात, अरे पण सकाळी का धावत नाहीस, रात्री का धावायला लागलायस? तो मुलगा सांगतो, इथं सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 11 पर्यंत मॅकडोनल्डमध्ये मी काम करतोय, मला धावायला हीच योग्य वेळ मिळते. ते दिग्दर्शक त्याच्या उत्तराने प्रभावित होतात. ते म्हणतात, ठीक आहे तू धावत राहा, मी गाडी घेतो, आपण कुठंतरी एका ठिकाणी जेवण करूया, तुझ्याबरोबर जेवण्याचा मोह होतोय मला, आपण जेवण करूया आणि जेवल्यानंतर तू तुझ्या घरी जा. तो मुलगा म्हणतो, नाही माफ करा, मला घराकडे जाऊन जेवण करावं लागेल. का? आई नाही घरात? तो मुलगा म्हणतो, आई उत्तराखंडमध्ये दवाखान्यात ऍडमिट आहे, भाऊ रात्रपाळीला कामाला गेलाय, मला जाऊन जर जेवण केलं नाही तर सकाळी भाऊ आल्यानंतर त्याला जेवायला मिळणार नाही. माझ्या समोर बसलेल्या सगळ्या दिदी आणि दादांना माझा प्रश्न आहे, इतकी वाईट परिस्थिती कधी आमच्या वाट्यावरती आली? 19 वर्षाचा प्रदीप मेहरा
नावाचं ते पोरग, इंडियन आर्मीने देखील त्या मुलाची दखल घेतली. रात्री 12 वाजता आर्मी भरती होण्यासाठी 10 किलोमीटर धावतोय. आई उत्तराखंडमध्ये दवाखान्यात ऍडमिट आहे. भाऊ रात्रपाळीला काम करतोय आणि पोराच्या डोळ्यासमोर उज्ज्वल भविष्याचे स्वप्न आहेत. आमच्यासमोर कुठली स्वप्न आहेत? आम्ही काय व्हायचं ठरवलंय? आणि जर स्वप्न दुबळी असतील तर यशस्वी होता येत नाही. ज्या माणसाची स्वप्न मोठी आहेत, ज्या माणसाचे उद्देश मोठे आहेत, उदाहरणार्थ आयोजन नेटकं आहे ना, हे आयोजन करताना काय काय त्रास झाला असेल? हे सभागृह आहे, समोर पाठीमागे स्क्रीन आहे, चांगले वक्ते बोलवले. आयोजन नेटकं आहे, प्रयोजन काय? आम्ही आयोजनात अजूनपर्यंत अडकतोय, प्रयोजन समजून घेत नाही. हेतू जोपर्यंत समजून घेता येत नाही तोपर्यंत आमची प्रगती होत नाही. बरं, हा ज्यांनी ज्यांनी स्वप्न ठरवलेली असतात ना, ती स्वप्न देखील सर काही काळापर्यंत राहतात, तकलादू असतात. म्हणजे आज युवराज पाटील येऊन गेले, विकास दादा येऊन गेले, मोरे सरांनी मार्गदर्शन केलं की पुढच्या 8 दिवस आम्हाला असं वाटतं की आता जगातलं सगळ्यात जास्त भविष्यात उज्ज्वल म्हणजे उज्ज्वल भविष्य असणारा मीच आहे. आर्मी भरतीचा चित्रपट बघितला की आम्हाला वाटतं की आता आर्मीत भरती व्हायचं. IPS होणाऱ्या अधिकाऱ्याचा चित्रपट बघितला की 8 दिवस आम्हाला वाटतं की आता आम्हाला IPS व्हायचं. पण अशा प्रभावानं आमचं आयुष्य संपन्न होत नाही. सातत्यपूर्ण आम्ही काय काम करणार आहोत हे जास्त महत्वाचं आहे. सातत्यपूर्ण शिक्षण प्रक्रियेतला सगळ्यात मोठा अजून एक अडथळा सांगतो सर, काय काढायचं आणि काय थांबवायचं हे आम्हाला लक्षातच कधी आलं नाही. म्हणजे मी ज्यावेळेस शिकत होतो त्यावेळेस आधुनिक शिक्षणाच्या संदर्भानं जे मार्गदर्शन व्हायला पाहिजे होतं ते झालंच नाही. आता विकास दादा सांगतात की माझ्या शाळेमध्ये वायफाय आहे आणि या सगळ्या गोष्टी आहेत. माझ्या शाळेमध्ये सर तुम्हाला सांगतो, मी शिकत असताना त्यावेळेस टीव्ही आला होता शाळेत आणि त्या टीव्हीला सोनं कुणी जपणार नाही एवढं शिक्षकाने माझ्या जपलं. कधीच दिलं नाही, हात लावू दिला नाही, त्याला बघू दिलं नाही, त्याचा रिमोट कधीच हाताळू दिला नाही. आणि ते काय सांगायचे, त्या खोलीमध्ये जर गेलात ना तुडवीन अक्षरशः सांगायचे. आता मला प्रश्न पडतोय, त्या टीव्हीचं सरांनी काय केलं असेल? काय केलं असेल? शिक्षण प्रक्रिया आधुनिक होण्यासाठी आम्ही प्रयत्न केला पाहिजे. आम्ही काय करतो, ग्रामीण भागातल्या मुलांच्या पर्यंत जगभरातल्या गोष्टी जर वेगानं नाही आल्या तर त्यांची प्रगती लवकर होत नाही. मला काय शिकवायचे माहित आहे? मला आत्ताही काही शाळांच्या मध्ये सर शिकवलं जात आहे. बरे सर, तुमच्यासारख्या शिक्षकांची गरज काय सांगतो. अजूनही काही शाळांच्यात काय शिकवलं जात आहे? चिखलाच्या माळा करा, कागदाच्या नावा करा, ते फिरफिरं करा. ते फिरफिरं केलं की गावभर पोरगं हिंडत राहतं ते फिरफिरं घेऊन. त्या फिरफिऱ्याचं, त्या चिखलाच्या माळांचं आणि त्या कागदाच्या नावेचं काय करायचं हा प्रश्न अनुत्तरित आहे. आणि आम्हाला काय सांगतात माहिती आहे सर? टाकाऊ पासून टिकाऊ कसं करायचं हे आम्ही शिकवतो. का? शासनाकडे पैसे नाहीत शाळेकडे द्यायला नवीन वस्तू आणायला. आम्हाला कधीही आधुनिक प्रक्रियेत आणलं नाही. त्या आधुनिक प्रक्रियेत जर आपण यायचं ठरवलं तरच आम्ही येऊ शकतो. मागाशी एक दिदी म्हणाली की माझ्या पालकांचं खूप कौतुक आहे, त्यांनी त्या काळामध्ये इंग्लिश मिडियमला टाकण्याचा त्यांनी मला विचार केला. ठीक आहे, किती दिवस आम्ही भावनिक होणार आहोत? इमारतींना धरून, माध्यमांना धरून किती दिवस आम्ही भावनिक होणार आहोत? जगाची भाषा आमच्याकडे यावी याचा विचार आम्ही कधी करणार आहोत? आणि जर तो केला नाही तर मित्रहो, या स्पर्धेमध्ये आम्ही मागं ठरू. कारण स्पर्धा प्रचंड जीव घेणे आहे आणि ती स्पर्धा आम्ही विचार करण्याच्या पलीकडची आहे. तुम्ही म्हणाल कसं काय? तुम्हाला काय वाटलं? अभ्यास करून पेपर दिल्यानंतर किंवा तुम्ही उदाहरणार्थ गायनात, तुम्हाला जर समजा गायनामध्ये करिअर करायचं असेल तर तुमचं गाणं उत्तम असल्यानंतर तुम्हाला त्याच्यात करिअर होणार आहे. चूक. तुमचं गाणं उत्तम आहे म्हणून तुमचं करिअर होणार नाही, तर गाणं टीव्हीवरती म्हणताना तुम्हाला वोटिंग किती होणार आहे याच्यावरती तुमचं करिअर होणार आहे. म्हणून स्पर्धा जीवघणी आहे आणि आम्हाला ती स्पर्धा काय आहे हे समजून घेईपर्यंत आमच्या आयुष्याचा 35-40 वर्षाचा कालावधी निघून गेलेला असतो. तुम्ही म्हणाल कसं काय? सांगतो ना सर, शिक्षण प्रक्रियेमध्ये काय शिकवलं जातं आम्हाला की तुम्ही शिकला पाहिजे आणि नोकरी केली पाहिजे. का? चांगल्या नोकरदार लोकांचं तिथं कौतुक व्यासपीठावरती का? या क्लासेसमधनं शिकून गेलेल्या एकूण शिक्षकांच्या पैकी उद्योजक मुलं एकदा बाजूला काढा सर. त्या उद्योजक मुलांचं काय आज किती कुठल्या स्तरावरती आहेत एकदा बघून घ्या. या देशाला चालवणारा उद्योजक हा शिक्षण प्रक्रियेतनं यावा असं आम्हाला का वाटत नाही सर? शिक्षण प्रक्रियेतनं उद्योजक का घडत नाही? शिक्षण प्रक्रियेतनं फक्त नोकरदारच आम्ही का घडवतो आहोत? तो डॉक्टर झाला पाहिजे, तो वकील झाला पाहिजे, तो इंजिनियर झाला पाहिजे, पण कधीही आम्हाला असं वाटत नाही की तो उद्योजक झाला पाहिजे. तो उद्योजक झाला, तो उद्योजक झालेल्या मुलांचा ज्यावेळेस व्यासपीठावरती सन्मान होतो ना त्यावेळेस सर समाजातली प्रक्रिया ही बदलते. तुम्ही म्हणाल कशी रे? सांगतो, समजावतो. आमच्या घरात एखाद्या दिदीचं लग्न करायचं असेल तर पहिल्यांदा पालक काय बघतात? त्याला नोकरी असली पाहिजे. विशेषतः
सरकारी. मग त्याचा फ्लॅट कुठं असला पाहिजे दीदी? पुण्यात फ्लॅट असला पाहिजे. आणि तो फ्लॅट कितव्या वर्षी असला पाहिजे त्याचं सर? 40 म्हणजे कितवी 26-27व्या वर्षी त्याला फ्लॅट पाहिजे पुण्यात. शिकलाय 25व्या वर्षापर्यंत, 27व्या वर्षी फ्लॅट कसा घेणार? कसा घेणार? त्याच्यासमोर 2 पर्याय राहतात, एक तर दरोडा टाकणे किंवा दुसरा कर्ज काढणे. त्यातला सोपा पर्याय म्हणून ते निवडतं, कर्ज काढतं. मग या कर्जाचा हप्ता EMI भरायला नवरा बायकोनी दोघांनी घराच्या बाहेर पडायचं, दोघांनी नोकरी करायला पाहिजे. मुली म्हणजे प्रगतीपथावर गेल्याच पाहिजे. मी उलट या मताचा आहे सर, या मताचा आहे की प्रवीण शिंदे नावाचा एक पुण्यातला युवक आहे ज्यानं आपल्या पत्नीला नोकरी करता यावी म्हणून मूल जन्माला आल्यानंतर स्वतः नोकरीचा राजीनामा दिलाय. असं राजीनामा देणारी मुलं तयार झाली पाहिजेत. मगाशी विकास दादा बोलता बोलता असं म्हणाले की सगळ्या मुली प्रगती करतायत, सगळ्या मुली पुढे जात आहेत, सगळ्या मुली गेल्या आहेत पुढं. मान्य. मुलं कुठं आहेत असा विचार करत होते. मी विचारलं खरंच मुलं कुठं आहेत? मला सुहास दादा प्रभाळे सर म्हणाले रात्री 1 वाजेपर्यंत वडापाव खाऊन या कार्यक्रमाचं नियोजन करत होती. आणि म्हणून ती नियोजन करत होती म्हणून मुली भाषण करायची तयारी करत होत्या. ती जर तयारी करत नसती तर भाषण कसं करणार? ती रात्री 1 वाजेपर्यंत सर हॉलमध्ये होती म्हणून त्यांना भाषण करता आलं नाही. काळजी करू नका, पुढच्या वेळेस भाषणाच्या स्क्रिप्ट मी पाठवतो तुम्हाला. ते म्हणतात मी पार्टी बदलली. महाराष्ट्राचा ट्रेंड फॉलो करतोय सर फक्त. समजून घ्या हे की त्या प्रक्रियेमध्ये ती आहेत. आता त्या मुलींनी ती नोकरी करणाराच मुलगा हवाय म्हणून त्या मुलांच्या मध्ये जात आहेत. पुढं भविष्यातलं काय? आज मी तुम्हाला सांगतो, चहाचा गाडा असणारा एक मुलगा प्रामाणिकपणे व्यवसाय करत असेल, तो निर्व्यसनी असेल, तो आई वडिलांची सेवा करत असेल, समाजात मानानं जगत असेल, तर अशा विद्यार्थ्याला गुणवंत म्हणून त्याचा सत्कार व्हायला पाहिजे. ही आजच्या काळात काळाची गरज आहे. पण आम्ही ती मान्यच करत नाही आहोत का? प्रश्न माझा असा आहे, मुलींना माझा असा प्रश्न आहे की तुम्हाला नोकरी करणाराच मुलगा हवाय. तुमचं शिक्षण हे नोकरी करणारा मुलगा मिळवण्यासाठी वापर करणार आहात का? आणि जर नोकरी मिळवणाऱ्या मुलग्यासाठी आपल्या शिक्षणाचा वापर होणार असेल तर आम्हाला त्याचं चिंतन करायला पाहिजे. येत्या काळात हे आव्हान बाजूला सारायचं असेल तर अजून काही पर्याय देतो सर. शिक्षण प्रक्रियेत या मुलांच्या जगण्यात अजून एक गोष्ट यायला हवी ती मला वाटतं, प्रामाणिकपणे कष्ट करण्याची तयारी ठेवा, तरच तुम्हाला तुमच्या आयुष्यात यश मिळणार आहे. कष्टाशिवाय तुम्हाला तुमच्या आयुष्यात याच्या पुढं काहीही मिळणार नाही. रोटी मुफ्त में नहीं मिळते. जर तुम्हाला असं वाटत असेल की शॉर्टकट मार्गाने आमच्या आयुष्यामध्ये काहीतरी यावं तर ते फार काळ टिकणार नाही आणि येणार देखील नाही. तुम्हाला प्रचंड मेहनत करावी लागेल आणि मेहनतीच्या जोरावरतीच हे मिळेल. बरं, ज्या लोकांना तुम्ही आदर्श मानता त्या आदर्श असलेल्या माणसांनी काय केलं? छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श मानताय, छत्रपती शाहू महाराजांना आदर्श मानताय, कर्मवीर भाऊराव पाटलांना आदर्श मानताय. या माणसांच्या आयुष्याचा इतिहास एकदा वाचा ना, काढून समजून घ्या ना. त्या माणसाने काय केलं? त्या माणसाने प्रामाणिकपणे कष्ट केलं म्हणून त्यांना त्यांच्या आयुष्यात यशस्वी होता आलं. बरं, आत्ताच्या काळातले तुम्ही आदर्श घ्या. विराट कोहलीला आदर्श मानत असाल, महेंद्रसिंह धोनीला आदर्श मानत असाल, तर त्या माणसांना तिथपर्यंत जाण्यासाठी त्यांनी कुठल्या गोष्टी फॉलो केल्या होत्या? त्यांनी कष्टच फॉलो केलं होतं. म्हणजे ज्या वेळेस महेंद्रसिंह धोनीच्या डाव्या पायाला जखम झालेली होती त्यावेळेस समोरच्या भिंतीवरती तो बॉल आपटून कॅच घेण्याचा सराव करत होता. तो घरामध्ये रडत नाही बसला, त्यानं सहानुभूती नाही घेतली, त्यानं डीपी आणि स्टेटसला आपल्या पायाचे फोटो काढून नाही लावले. आम्हाला ती सवय असते ना, आहे की नाही सवय? म्हणजे सहलीला कुठं तरी गेले तर 27, 30, 40, 50, 200 पर्यंत फोटो काढायचे नाही, स्टेटसला पहिले ठेवायचे. जगाला कळलं पाहिजे मी फिरायला गेलोय, त्यातल्या त्यात भाऊकीला आधी कळायला पाहिजे मी फिरतोय. आणि दुर्दैव असं आहे की ज्याच्यासाठी स्टेटस ठेवला तेच बघत नाही नेमकं. आम्हाला त्याचा जास्त त्रास होतो. या महापुरुषांचा किंवा या मोठ्या लोकांचा आदर्श डोळ्यासमोर आणून बघा ना. महेंद्रसिंह धोनीनं पायाला जखम झालेली असताना स्टेटस न ठेवता ग्राउंडवरती काम केलं. आता त्याचा परिणाम काय आहे? परिणाम असा आहे, महेंद्रसिंह धोनी मैदानात असेल आणि जर कोणी आऊटचा अपील केला, आऊटचा, तर अंपायर देखील कधी कधी धोनीकडे बघतो याची रिॲक्शन काय असेल. तुम्ही ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रात इतकं तज्ज्ञ व्हायचं की तुमच्या क्षेत्रातला एखादा निर्णय तुमच्याकडे बघितल्याशिवाय घेता येता कामा नये. एवढं सातत्यानं त्याच्यामध्ये काम केलं तर यशस्वी होता येतं. पण आता दुर्दैवानं पालक आणि शिक्षण व्यवस्था या दोन्हींनी या मुलांच्या आयुष्यातलं, तुमच्या आयुष्यातलं कष्ट काढून घेतलंय. कष्ट म्हणजे 10वीच्या वर्गातल्या विद्यार्थिनीचा क्लास सुटल्यानंतर जर तिची आई तिला न्यायला आली तर आई दप्तर खांद्यावरती
टिफिनचं बॅग हातात घेते आणि मुलगा किंवा मुलगी निवांत चालत आणि दप्तर कोणाकडं? आईकडं. जर एवढी हौस आहे तर तुम्हीच का नाही जाऊन बसत? तिला कशाला शिकवण्यासाठी पाठवताय? तिचं दप्तर जर तुम्ही खांद्यावरती घेत असाल तर तुम्ही मुलांना दुबळं करताय. त्यांना दुबळं करण्याची गरज नाहीये. त्यांच्या आयुष्याचे निर्णय त्यांना घेता यायला पाहिजेत. वर्क रिस्पॉन्सिबिलिटी आणि ओन रिस्पॉन्सिबिलिटी या दोन गोष्टी शिकवायलाच हव्यात. मी धाडसानं सांगतो रे, तुम्हाला तुमच्या आयुष्याची संपूर्ण जबाबदारी तुमची आहे आणि तुम्ही निवडलेल्या कामाची जबाबदारी तुमची आहे. 10वीच्या वर्गातली 6 पुस्तकं जर असतील तर त्या 6 पुस्तकामधली मार्क कमी पडली असता जास्त पडली त्याची जबाबदारी तुमची आहे. तुमच्या पालकांची, तुमच्या शिक्षकांची जबाबदारी नाहीये. आणि ही जबाबदारी ज्या दिवशी तुम्ही घ्यायला लागाल त्यावेळेस समजायचं तुम्ही मोठे झालात. पण आता ही जबाबदारी घेतली जात नाही. मी धुळ्याला मध्यंतरी विकासाच्या कार्यक्रमाला गेलो. कार्यक्रमासनं परत येत होतो रे आणि येताना एक 8-10 गावांच्या मध्ये मला 3-4 गावामध्ये 10वीच्या वर्गात 12वीच्या वर्गातल्या मुलांचे डिजिटल फोटो दिसले. म्हणजे ज्यांचं निधन झालंय. कुठंतरी बुलेटवरचा एक फोटो आहे, पाठीमागचा एक फोटो, ते जत्रेत 20 रुपयाला गॉगल मिळतात तसला गॉगल घातलेला आहे. असे फोटो एक 4-5 मुलांचे सलग फोटो बघितल्यानंतर मी ड्रायव्हरला म्हटलं, अरे काय भानगड? या 10 गावाच्या अंतरात एक 4-5 मुलांचं निधन झालंय एवढ्या लहान वयात. काय कारण असेल? आणि त्या डिजिटलवर काय असतं? फोटो त्या तरुण मेलेल्या मुलाचा आणि खाली लिहिलेलं असतं काय? दोस्तीच्या दुनियेतला बोला की राजा माणूस. बरं, ते कुत्र्याला धडकून मेले. राजा असा असतो, राजा कुत्र्याला धडकून मेले. ती गाडी होती ती बापाची, पेट्रोल बापाचं. या राजाकडे लायसन नव्हतं आणि हे राजा कुत्र्याला धडकून मेले आणि त्याचं उदात्तीकरण आम्ही करतोय. कशासाठी? अरे कशासाठी? मी इथं व्यासपीठावरती बोलतोय. माझ्या भागातली एक शाळा आहे. 1 वर्षापूर्वी 10वीच्या परीक्षेच्या अगोदर 15 दिवस एक मुलगा रात्री 10 वाजता गाडी काढून बाहेर गेला. नवीन रस्ता केलेला असल्यामुळं खडीवरनं गाडी घसरली, पुलावरती डोकं आपटलं आणि मुलगा गेला. बातमी दुसऱ्या दिवशी बघितल्यानंतर त्या शाळेत एक शिकवणारे शिक्षक माझे मित्र होते. मी त्या शिक्षकांना फोन केला आणि त्या फोनवरती त्यांना म्हटलं, तुमच्या शाळेची बातमी, तुमच्या शाळेच्या विद्यार्थ्याची बातमी वाचली. पुढचा 3 मिनिट त्या शिक्षकाला बोलता नाही आलं. पुढचा 3 मिनिट तो शिक्षकातून गुंदके देत होता. 3 मिनिट त्याला बोलता नाही आलं. म्हटलं, सर का रडताय? त्यांचं उत्तर असं होतं, शाळेतल्या 400 विद्यार्थ्यांच्यातला टॉपर विद्यार्थी, 400 विद्यार्थ्यांच्यातला टॉपर विद्यार्थी, एकचा एक मुलगा मुलाला धडकून गेला. याची जबाबदारी पालकांची नाही, शाळेची नाही, आमची आहे. आम्ही या गोष्टींचं का उदात्तीकरण करतोय? त्याचं कारणही सांगतो, तुमच्या जगण्यातलं कष्ट काढून घेतले म्हणून. मी मध्यंतरी अल्बर्ट एलिस नावाचं पुस्तक वाचत होतो. त्या पुस्तकातली गोष्ट आहे सांगतो. तुम्हाला सगळ्यांना गोष्ट माहिती आहे, पण गोष्ट थोडी समजून घेऊया. लहानपणी तुम्हाला सगळ्यांनी सांगितले, कदाचित मोरे सर आणि मोरे मॅडमने सांगितले असेल, एक लाकूड तोडे असतो. तो लाकूड तोडे जंगलात जातो. लाकूड तोडता तोडता त्याची कुऱ्हाड काय होते? पाण्यात पडते. कुऱ्हाड पाण्यात पडल्यानंतर तो खाली उतरतो, रडायला लागतो. रडल्यानंतर काय होतं? काय होतं? बरं, मी परी म्हणतोय. परी येते. ती परी पहिली कुऱ्हाड कशाची काढून देते? सोन्याची. दुसरी चांदीची आणि तिसरी लोखंडाची. आजपासून मॅडम एक काम करायचं, मुलांच्या प्रश्नपत्रिका सोडवून घ्यायच्या नाही, त्यांना शिकवायचं नाही, त्यांना मार्गदर्शन करायचं नाही. तुम्ही परीक्षेला जायचं रे दिदी आणि दादांनो, गणिताचा पेपर अवघड आला, परीला हाक मारायची, परी येणार, गणित सोडवणार, तुम्ही राज्यात येणार. नाही होणार असं? अरे लाकूड तोडायला सोन्याची कुऱ्हाड काढून द्यायला आली होती किती? तुमचा पेपर का सोडवायला येणार नाही? नाही येणार. परी तुमच्या घरी येणार. मी म्हणणार, हे घे UPSC पास झाल्याचं लेटर. तुम्ही म्हणायचं माझं नाही. परी परत जाणार. परी परत येणार. मी म्हणणार, हे घे MPSC पास झाल्याचं लेटर. तुम्ही म्हणायचं माझं नाहीये. परी परत जाणार. परी परत येणार. मी म्हणणार, हे घे वायरमॅन झालाय तू. यस माझंच आहे. शॉक लागून मरायच्या जागा आमच्याच आहे. त्यानं तसंच नाकारलं होतं. सोनं नाकारलं होतं रे. अरे सोनं कुणी शक्य? गोष्ट परत ऐका सांगतो. लाकूड तोड्याची कुऱ्हाड पाण्यात पडते. लाकूड तोड्या स्वतः खाली उतरतो, पाण्यात उडी मारतो. पहिल्या वेळेस कुऱ्हाड सापडत नाही, त्रास होतो त्याला, काठावरती येतो, बसतो, परत उडी मारतो. परत तर नाकातोंडात पाणी जातं, चिखल जातो, तो परत येतो, काठावरती बसतो. 10 मिनिटं शांतपणे विचार करतो, आपण कुठल्या झाडावर चढलो होतो, कुठल्या बाजूला कुऱ्हाड
विसर्जन केल्यानंतर उडी मारतो त्याला लोखंडाचीच कुऱ्हाड मिळते. अशी सोन्याची आणि चांदीची कुऱ्हाड आणून द्यायला तुमच्या आयुष्यात कोणीही येणार नाही. तुमची कुऱ्हाड पाण्यात पडली, तुम्हाला खाली उतरावं लागेल. नाकातोंडात पाणी एक वेळ जाईल, 2 वेळ जाईल, तिसऱ्या वेळेस सातत्यानं प्रयत्न केला, तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. कशासाठी घाबरतोय आपण? बरं, जर तुम्हाला या प्रयत्नांची भीती वाटते ना, प्रयत्नांची, तर मगाशी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं होतं. एकदा इतिहास समजून घ्या ना महाराजांचा. नकार पचवण्याचं सामर्थ्य आम्हाला येत्या काळात शिकावं लागेल आणि ह्या मुलांना देखील शिकवावं लागेल. नकार पचवण्याचं सामर्थ्य आमच्याकडे नाही आहे आणि ते शिक्षण प्रक्रियेतनं खरं तर यायला पाहिजे होतं, पण ते येत नाही आहे. 10वी-12वीचा निकाल लागला की पुढच्या 2 दिवस मी बातम्या बघायची बंद करतो. कारण काय? तर कोवळ्या वयातली मुलं आत्महत्या करतायत. त्याचं कारण काय? 2-3 कारण आहेत. एक, आईनं किंवा वडिलांनी ह्या वस्तू दिल्या नाहीत म्हणून आत्महत्या होत आहेत. व्हर्च्युअल गेमनं 3 बहिणींनी आता आत्महत्या केल्या. मोबाईल हे आत्महत्येचं कारण आहे. मार्क कमी पडली, आत्महत्या. आणि अजून एक आत्महत्येचं कारण आहे सर, कुठलं? तो मला नाही म्हणाला किंवा ती मला नाही म्हणाली म्हणून आत्महत्या. तुम्हाला माहिती आहे सलमान खानची संपत्ती किती आहे? सलमान खानची नाही माहिती? 800 करोड सलमान खानची संपत्ती आहे. त्याचं प्रेम त्याला मिळालं नाही, ते अजून तसंच आहे. तुम्ही कोण लागून गेला? आपली लायकी काय? आपली क्षमता काय? आपल्याकडे आहे काय? हे काय म्हणतो, मी तिच्याशिवाय जगू शकत नाही. याचं घर घरकुल मधलं आहे, शासनानं दिलेलं. अजून त्याच्यावर पत्रे आहेत. कल्पना करा ना. अरे, नकार पचवण्याचं आमच्याकडे सामर्थ्य यायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं एकदा चरित्र डोळ्यासमोर ठेवा ना. 15व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. 15व्या वर्षी शत्रू कोण होते? आदिलशाह, कुतुबशाह, निजाम, बादशाह, इंग्रज, डच आणि पोर्तुगीज. 15व्या वर्षी महाराजांना माहिती होतं माझ्या समोरचे शत्रू कोण आहेत. इतके बलाढ्य शत्रू होते, तरी 15व्या वर्षी ठरवलं होतं स्वराज्य उभं करायचंय. आणि फक्त एवढं ठरवलं नाही, 1630 पासून महाराजांनी 1645 पासून 1663 पर्यंत हे स्वराज्य उभं करत आणलं होतं. प्रचंड मेहनत घेतली, स्वराज्य उभं करत आणलं होतं. 1663 ला काय झालं माहिती आहे तुम्हाला? मिर्झा राजा जयसिंग आले आणि पुरंदरचा तह झाला. पुरंदरचा तह तुम्हाला माहिती आहे? पुरंदरचा तह शिकलाय तुम्ही? त्या पुरंदरच्या तहामध्ये महाराजांना 23 किल्ले आणि 4 लाख होण्याचा प्रदेश असा द्यावा लागला होता. तहात द्यावा लागला होता. तहात किती? 23 किल्ले. एका किल्ल्याचा प्रदेश किती असतो बघा. एवढ्या प्रदेशाचे किल्ले तहात द्यावे लागले होते. आपण त्या ठिकाणी असतो तर, आपण जर त्या ठिकाणी असतो तर आपल्या घरातली वाटी माहिती ना? वाटी जर पलीकडच्या घरात गेली, आणायला प्लॅनिंग केलं जातं सर वाटी. आणि आणल्या घरातली चर्चा काय माहित आहे? नाव टाकून घ्या वाटीवर. महाराजांच्या ठिकाणी आपण असतो तर काय केलं असतं? गर्भगडीत झालं असतं. महाराजांनी 1663 हे 10 मध्ये दिलं. 1666 ला महाराजांना आग्र्याच्या भेटीवरती नेलं. महाराज आग्र्याच्या भेटीवरती गेले त्यामुळे स्वराज्यामध्ये किल्ल्यांची संख्या होती फक्त 17 किल्ले होते. महाराज आग्र्यात असताना तानाजी मालुसरेंनी कोंढाणा दुसऱ्या वेळेस ताब्यात घेतला. किल्ल्यांची संख्या झाली 18 किल्ले फक्त स्वराज्यात होते. महाराज आग्र्याच्या भेटीवरनं परत येत असताना महाराजांच्या मुखातलं एक वाक्य बखरखानाने लिहून ठेवले. ते वाक्य काय माहित आहे? तो पाशा आलमगीर कधी ना कधीतरी दख्खनेत उतरेल, हे स्वराज्य माझं ताब्यात घेण्याचा प्रयत्न करील, पण माझ्या हजरतीत इतके किल्ले असतील, एक किल्ला लढवायला एक वरूस लागल, आखी हयात गेली तरी स्वराज्य ताब्यात घेता येणार नाही. महाराज आग्र्यावरनं परत आले आणि पुढच्या 8 वर्षाच्या कालावधीमध्ये स्वराज्यात किल्ल्यांची संख्या जी झाली ना, ती किल्ल्यांची संख्या आहे 260 किल्ले महाराजांनी ताब्यात घेतले. येऊ देत ना अपयश. अपयशाला घाबरतोय का? बरं, अपयशाला घाबरायचं. आपल्याकडे गमवायला काय आहे? काय आहे गमवायला? काढा हिशोब करा. आज डायरीत जाऊन बसायचं आणि हिशोब करायचा की आमच्याकडे गमवायला काय आहे. काही नाही बरं का गमवायला. घाबरायचं तुम्ही सर अंबानीच्या पोराला. का? एक निर्णय चुकला तर अख्खं साम्राज्य खाली होऊ शकतं. आमच्या 1000 जरी चुकले तरी काहीच फरक पडत नाही ना. बरं, कमवायला काय आहे? अख्खं जग आहे ना कमवायला. अख्खं जग. आम्ही शून्यात आहोत याचा अर्थ अख्खं जग आमच्याकडे कमवायला, आणि ते कमवलं पाहिजे. मी महत्वाचे 3-4 अडथळे सांगतो आणि हळूहळू समोर पकडेतो. आत्ता तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अडथळा कुठला आहे? तुमच्या आत्ताच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अडथळा मन, मनगट आणि मेंदू हा तुमच्या ताब्यात नाहीये.
यशस्वी व्हायचं असेल तर मन, मनगट आणि मेंदू या 3 गोष्टी आपल्या ताब्यात पाहिजेत, आपल्या ताब्यात पाहिजेत. पण मन, मनगट, मेंदू ज्या वेळेस नवभांडवलदारांच्या माध्यमांच्या चुकीचं सांगणाऱ्या माणसांच्या ताब्यात गेला की आपलं आयुष्य उद्ध्वस्त होतं. तुमचं मन, मनगट, मेंदू कुणी ताब्यात घेतलाय तर नवभांडवलदारांनी. 10 वर्षापासून ती प्रक्रिया, 20 वर्षापासून ती प्रक्रिया सुरूच नाही. आम्हाला आमच्या गरजेच्या गोष्टी कधीही सांगितल्या नाहीत, आमच्या हिताच्या गोष्टी आम्हाला कधीही सांगितल्या नाहीत. या मुलांना हिताच्या गोष्टी